Good afternoon, everybody. In last video lecture, we have seen Cannizzoro's reaction or cross Cannizzoro's reaction. Okay, and today we'll see the remaining chemical reaction. So today we'll see Clemmensen-Wolff-Kishner reduction. Clemmensen Wolff-Kishner reduction. Okay, Clemmensen-Wolff-Kishner reduction. Okay, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण कॅनिझरो रिएक्शन आणि क्रॉस कॅनिझरो रिएक्शन पाहिलं होतं. सो नाउ विल सी द क्लेमेन्सेन-वोल्फ-किशनर रिडक्शन. ओके, तर आपल्याला माहिती आहे कार्बोनिल ग्रुप हा अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये असतो. कार्बोनिल ग्रुप ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. कार्बोनिल ग्रुप ऑफ aldehyde and ketone is reduced to methylene group. Carbonyl group of aldehyde and ketone is reduced to methylene group by treating on treatment with concentrated hydrochloric acid, zinc amalgam or hydrazine. See carefully. Carbonyl group of aldehyde or ketone is reduced to methylene group. On treatment with reducing agent, that is zinc amalgam, concentrated hydrochloric acid or hydrazine. Okay, इथं रिडक्शन होत आहे. कार्बोनिल ग्रुप इज रिड्यूस्ड टू मिथिलीन ग्रुप. ओके, कार्बोनिल ग्रुप इज रिड्यूस्ड टू मिथिलीन ग्रुप प्लस 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन राहिला. वॉटर मॉलिक्यूल याच्यातून रिमूव्ह झाला. राईट. सो the carbonyl group of aldehyde or ketone is reduced to methylene group on treatment with reducing agent, that is zinc amalgam, concentrated hydrochloric acid or hydrazine. Okay, followed by त्याच्या पुढे जाऊन आणखी त्याचं फर्दर रिडक्शन होणार का? नाही, सिंगल बॉन्ड मध्ये झालंय. डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये झालंय. समजा ट्रिपल बॉन्ड असता, ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्जन डबल बॉन्ड मध्ये अँड देन डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये. आता इथं रिएक्शन कंप्लीट झालेली आहे. फॉलोड बाय ऑन हिटिंग विथ, पुढे जाऊन समजा इथं डबल बॉन्ड येत असेल तर त्याचं फर्दर सिंगल बॉन्ड मध्ये रिडक्शन करावं लागेल. ओके, तर फॉलोड बाय ऑन हिटिंग विथ, त्याला कशासोबत हिट द्यायची आपल्याला ते बघूया नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये. CH3 C डबल बॉन्ड O CH3. राईट, ऍसिटोन घेतला. इथं तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड HCl वापरू शकता रिड्युसिंग एजंट किंवा झिंक अमालगम ZnHg झिंक अमालगम. ओके, तर काय होणार आहे या कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन कशामध्ये होणार आहे? मिथिलीन ग्रुप मध्ये होणार आहे. ओके, या कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन कशात होत आहे? मिथिलीन ग्रुप मध्ये होत आहे. ओके, reduction means what? Addition of hydrogen. This double bond will reduce into single bond. Right? Zinc amalgam CH3 CH2 CH3 plus H2O plus H2O plus H2O. आणि नेक्स्ट एक्झाम्पल, हे दोन्ही सेम एक्झाम्पल झाले. इथं रिडक्शन आपण स्टॉप केलेलं आहे कारण डबल बॉन्डचं रिडक्शन सिंगल बॉन्ड मध्ये झालंय. याचा अर्थ इथं रिएक्शन कंप्लीट झालेली आहे. ओके, मी नेक्स्ट एक्झाम्पल घेते. इथं मी हायड्राझिन वापरते. काय वापरते मी इथं? हायड्राझिन H2N NH2
ओके, हायड्राझिन हे काय आहे, हायड्राझिन आहे. ओके, तर याचं कन्व्हर्जन कशात होणार आहे, सी डबल बॉन्ड हा कार्बोनिल ग्रुप आहे, इज रिड्यूस टू हायड्राझोन, त्याचं रिडक्शन हायड्राझोन मध्ये होणार आहे. सी डबल बॉन्ड एन, सी डबल बॉन्ड एन, NH2 प्लस इथले 2 हायड्रोजन आणि ऑक्सिजन प्लस वॉटर मॉलिक्यूल याच्यातून रिमूव्ह होईल. ओके, याला आपण हायड्राझोन म्हणतो, हायड्राझोन. काय म्हणायचं याला, हायड्राझोन. ओके, काय केले, सिम्पली इथं रिडक्शन थांबवता येणार नाही, या डबल बॉन्डचं पुन्हा रिडक्शन करायचे आपल्याला. ओके, सो हा काय आहे, कार्बोनिल ग्रुप ऑफ अल्डिहाइड और कीटोन. ओके, रिड्युसिंग एजंट आपण हायड्राझिन वापरलेला आहे आणि त्याच्यापासून हायड्राझोन तयार झालं विथ रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, आणि त्याच्यातून वॉटर मॉलिक्यूल काय झाला, रिमूव्ह झाला. फॉलोड बाय, आणि याच्या पुढे जाऊन काय होणार आहे, फॉलोड बाय ऑन हीटिंग, followed by on heating with sodium hydroxide or potassium hydroxide in sodium hydroxide or potassium hydroxide in boiled ethylene glycol HOCH2CH2OH, followed by heating with sodium or potassium hydroxide in highly boiled solvent ethylene glycol. Here ethylene glycol is a solvent. ethylene glycol काय आहे, solvent आहे. Okay, here ethylene glycol is solvent. Highly boiled solvent ethylene glycol. Therefore this reaction is called Wolff-Kishner reduction. ओके, आता काय तयार होईल याच्यातून बघा, या सी डबल बॉन्ड एन चं कन्व्हर्जन कशात होणार आहे, तर CH2 ग्रुप मध्ये होणार आहे. CH2 इथला हायड्रोजन CH2, ओके, प्लस N2 बरोबर. सी डबल बॉन्ड एन होतं, त्याचं रिडक्शन सिंगल बॉन्ड मध्ये झालेलं आहे, CH2 आणि N2 मिथिलीन. ओके, म्हणजे आपल्या कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्जन कशात झालेलं आहे, मिथिलीन ग्रुप मध्ये झालं आहे. ओके, कार्बोनिल ग्रुप ऑफ अल्डिहाइड और कीटोन, is reduced to methylene group on treatment with zinc amalgam or concentrated hydrochloric acid or hydrazine, followed by on treating with किंवा on heating with म्हणा, followed by on heating with sodium hydroxide or potassium hydroxide in highly boiled solvent ethylene glycol. Okay, and this is called Wolff-Kishner reduction. यालाच आपण काय म्हणतो, Wolff-Kishner reduction. ओके, या कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्जन मिथिलीन ग्रुप मध्ये झालेलं आहे. इथं काय झालेलं आहे, इथं रिडक्शन कंप्लीट झालेलं आहे, डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये. इथं मात्र रिडक्शन कंप्लीट झालेलं नाहीये, त्यामुळे पुन्हा हायड्राझोन कशासोबत रिॲक्ट करतोय आपण, सोडियम हायड्रॉक्साइड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साइड इन प्रेझेन्स ऑफ इथिलीन ग्लायकॉल ऍज अ सॉल्व्हंट. ओके, इथिलीन ग्लायकॉल घेतले आणि मग या कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्जन हे मिथिलीन ग्रुप मध्ये झालेलं आहे. Okay, so therefore this reaction is called Wolff-Kishner reduction. Okay, so let me remove this. Next example, we'll see next example. C2H5 CHO C double bond OH. Okay, हायड्राझिन घेऊया आपण इथं, NH2 हायड्राझिन. ओके, तर काय होईल, C2H5 C
डबल बॉन्ड N, C2H5, C double bond N, NH2, okay, C2H5, C double bond N, NH2, आणि याच्यातून वॉटर मॉलिक्यूल काय होईल, रिमूव्ह होईल. याच्यातून वॉटर मॉलिक्यूल काय झाला, रिमूव्ह झाला. ओके, सो फॉलोड बाय, पुढे काय होणार, फॉलोड बाय heating with sodium or potassium hydroxide in highly boiled ethylene glycol, HOCH2, CH2OH, ethylene glycol, okay, ethylene glycol. सो याचं कन्वर्जन कसं होणार, CH3, CH2, इथं कार्बनची व्हॅलेन्सी फुलफिल करा, हा CH राहिला, इथे तो CH लिहिला, C2H5, CH double bond NNH2, NNH2, ओके. सो CH3 हा C2H5 ग्रुप आपण असा लिहू शकतो, CH3 CH2, ओके. C2H5 ग्रुप कसा लिहिला, CH3 CH2, राईट. पुन्हा इथं CH आहे, इथले दोन्ही हायड्रोजन म्हणजे CH3 प्लस N2 प्लस N2, व्हेरी सिंपल. केअरफुली बघा, याचं नाव काय आहे, प्रोपॅनल. हा एक कार्बन, हे दोन कार्बन, प्रोपॅनल, प्रोपॅनल, ओके, किंवा प्रोपॅना अल्डिहाइड असं पण म्हणतो त्याला. ओके, तर प्रोपॅना अल्डिहाइडचं कन्वर्जन कशात झालेलं आहे, तर प्रोपेन हायड्राझोन मध्ये झालेलं आहे. प्रोपेन, दिस इज प्रोपेन हायड्राझोन. ओके, दोन कार्बन आणि इथला एक कार्बन, प्रोपेन हायड्राझोन. फॉलोड बाय, ओके, हा C डबल बॉन्ड ऑक्सिजनचं कन्वर्जन C डबल बॉन्ड N मध्ये झालेलं आहे, राईट, हायड्राझिन मध्ये झालेलं आहे, राईट. सो फॉलोड बाय heating with sodium or potassium hydroxide in highly boiled solvent, that is ethylene glycol, highly boiled solvent, that is ethylene glycol. ओके, मग पुढे काय तयार होणार आहे, तर या C डबल बॉन्ड N चं कन्वर्जन हे सिंगल बॉन्ड मध्ये होणार आहे, CH2 ग्रुप मध्ये होणार आहे, म्हणजेच मिथिलीन ग्रुप मध्ये होणार आहे, राईट. तर हा C2H5 ग्रुप आहे, तो कसा लिहिला तुम्ही, CH3 CH2, इथे CH, इथले दोन हायड्रोजन CH3 प्लस N2, काय तयार झालं, प्रोपेन. काय तयार झालं, प्रोपेन. मोस्ट ऑफ द टाइम क्वेश्चन विल कम इन एक्झाम, what is the action of hydrazine on propanol? Write down this question. Once again I will repeat this. What is the action of hydrazine? What is the action of hydrazine on propanol? किंवा दुसरा क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, how will you prepare propane from propanol? by using hydrazine, by using हायड्राझिन. हायड्राझिनचा उपयोग करून तुम्ही प्रोपॅनल पासून प्रोपेन कसं प्रिपेअर करणार, किंवा फर्स्ट क्वेश्चन असा सांगितला होता, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ हायड्राझिन ऑन प्रोपॅनल, प्रोपॅनल वरती काय ऍक्शन होईल हायड्राझिनची, राईट. सो लेट मी रिमूव्ह दिस. नेक्स्ट, नेक्स्ट कीटोनचं एक्झाम्पल घेऊया आपण. कीटोन, ओके, C double bond oxygen, C2H5, ethyl phenyl ketone. What is the name of this ketone? Ethyl phenyl ketone. Ethyl phenyl, ethyl phenyl ketone, ethyl phenyl ketone. ओके, हायड्राझिन यूज करतोय आपण इथं. हायड्राझिन इज ए रिड्युसिंग एजंट. ओके, NH2 हायड्राझोन तयार होईल. ओके, हायड्राझोन कसं तयार होणार, C, इथं C2H5, ओके, डबल बॉन्ड N,
NH2 प्लस NH2 प्लस हा H2 आणि इथला ऑक्सिजन H2O. ओके राईट. हायड्राझोन फॉर्म झालेला आहे. हायड्राझोन फॉलोड बाय हीटिंग विथ सोडियम और पोटेशियम हाइड्रोक्साइड, सोडियम और पोटेशियम हाइड्रोक्साइड in highly boiled ethylene glycol HOCH2 CH2OH ethylene glycol. Okay. C2H5 CH2 plus N2 right. येस. या C डबल बॉन्ड N चं रिडक्शन कशामध्ये झालेलं आहे तर मिथिलिन ग्रुप मध्ये त्याचं रिडक्शन झालेलं आहे. हा तुमचं काय आहे कीटोन आहे इथाइल फिनाइल कीटोन. हायड्राझिन इज ए रिड्यूसिंग एजंट. So due to this reducing agent C double bond oxygen, C double bond oxygen is reduced to CH2 group. ओके. CH2 ग्रुप मध्ये या कार्बोनिल ग्रुपचे रिडक्शन झालेलं आहे. सो C2H5 C डबल बॉन्ड N NH2 दिस इज ए हायड्राझोन. हायड्राझोन तयार झालं फॉलोड बाय हीटिंग विथ सोडियम और पोटॅशियम हायड्रोक्साइड इन हायली बॉइल्ड इथिलीन ग्लायकॉल. हायली बॉइल्ड इथिलीन ग्लायकॉल. ओके. तर काय तयार झालं C2H5 CH2. ओके. सो दिस इज ए उल्फ-किर्शनर रिडक्शन. या सगळ्या रिएक्शन आपण उल्फ-किर्शनर रिडक्शन असं म्हणतोय. ओके. सो लेट मी रिमूव्ह दिस. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. केमिकल प्रॉपर्टीज कीप वेल इन माइंड. कॉन्संट्रेट हियर. थोड़ा सा क्रिटिकल पार्ट आहे बट ट्राय टू अंडरस्टैंड. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक एसिड. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक एसिड. फर्स्ट आहे स्ट्रेंथ ऑफ एसिडिक स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्सिलिक एसिड. एसिडिक स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्सिलिक एसिड. एसिडिक स्ट्रेंथ ऑफ carboxylic acid. Acidic strength of carboxylic acid. You know that carboxylic acid is made up of. Carboxylic acid हे कशापासून तयार होतं. Okay. You know that carboxylic acid is made up of hydroxyl group. Okay. Carboxylic acid is made up of hydroxyl group and carbonyl group. Right. Carboxylic acid, this is a carboxylic acid, right? So this carboxylic acid is made up of two functional group. दोन functional group पासून carboxylic acid तयार होता है. So carboxylic acid is made up of hydroxyl group and carbonyl group. In aqueous solution, hydrogen atom of carboxyl group. In aqueous solution, hydrogen atom of carboxyl group dissociate, right? In aqueous solution मध्ये काय होणार आहे एक्झॅक्टली तर in aqueous solution hydrogen atom of carboxyl group dissociates. काय होणार आहे dissociate and to form carboxylate ion. काय तयार होणार आहे कार्बोक्सिलेट आयन तयार होणार आहे RCOOH plus H2O. कॉन्जुगेट बेस फॉर्म होईल. काय फॉर्म होईल कॉन्जुगेट बेस RCOO मायनस. दिस इज कार्बोक्सिल ग्रुप किंवा कार्बोक्सिलेट आयन. ओके. प्लस H3O प्लस. यालाच आपण कॉन्जुगेट बेस पण म्हणतो. कॉन्जुगेट बेस किंवा कार्बोक्सिलेट आयन.
carboxylate ion. Carboxylate ion. Right? Once again, I will repeat this. You know that carboxylic acid is made up of hydroxyl group and carbonyl group. Okay. Hydrogen atom of carboxylic group. असं मी म्हणत ना, hydrogen atom in hydroxyl group of a carboxylic acid. हे थोडं क्रिटिकल वाटतंय असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण कार्बोक्सिलिक ऍसिड मधलाच तो हायड्रोजन ऍटम आहे. सो इन aqueous solution hydrogen atom of carboxyl group dissociate as a proton. तो प्रोटॉन म्हणून काय होणार आहे, डिसोसिएट होणार आहे. डिसोसिएट ऍज अ प्रोटॉन and to form conjugate base that is carboxylate ion. And this carboxylate ion is stabilized by resonance. हा कार्बोक्सिलेट आयन कशामुळे स्टॅबिलाइज होतोय, तर रेझोनन्स मुळे. This carboxylate ion is stabilized by resonance. Okay, is stabilized by resonance. And to form resonance hybrid, आणि resonance hybrid शेवटी काय आहे, resonance hybrid RC oxygen. Okay, partial charge दाखवला तरी चालेल, नाही दाखवला तरी चालेल. This is resonance hybrid. Resonance hybrid. This is resonance hybrid of carboxylate ion. Resonance hybrid of carboxylate ion. Okay, this is carboxylate ion. Carboxylate ion is stabilized by resonance. कार्बोक्सिलेट आयन हा कशामुळे स्टॅबिलाइज होणार आहे, तर रेझोनन्स मुळे स्टॅबिलाइज होणार आहे. ओके, सो दिस टू आर दी रेझोनेटिंग स्ट्रक्चर. हे दोन्हीही काय आहेत, रेझोनेटिंग स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा कार्बोक्सिलेट आयन हॅव टू रेझोनेटिंग स्ट्रक्चर. कार्बोक्सिलेट आयन हॅव टू रेझोनेटिंग स्ट्रक्चर अँड बोथ आर इक्विव्हॅलेंट. दोन्ही कसे आहेत, इक्विव्हॅलेंट आहेत. सो बोथ आर इक्विव्हॅलेंट. सो आय थिंक हे क्लिअर झालं असेल. ओके, समजलं. कार्बोक्सिलिक ऍसिड प्रॉपर्टी काय आपली, ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, सो कार्बोक्सिलिक ऍसिड इज मेड अप ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप अँड कार्बोनिल ग्रुप. इन aqueous solution hydrogen atom of carboxyl group is dissociate as a proton and to form carboxylate ion. This is a conjugate base and this carboxylate ion is stabilized by resonance. This carboxylate ion have two resonating structure and both are equivalent. Right? So is that clear? Okay. Next, influence of electronic effects on acidic strength of carboxylic acid. Next property. Influence. Second property आहे influence of electronic effects. Influence of electronic effects on acidic strength of carboxylic acid. Acidic strength of carboxylic acid. Acidic strength of carboxylic acid. Okay.
नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी काय आहे, इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स ऑन ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. All the carboxylic acid do not have same pK value. All the carboxylic acid do not have same pK value. Do not have same pKa value. Same pK value. Okay. This pKa value indicates the strength of acid. pKa value means what? Strength of acid. This pKa value indicates the strength of acid. Strength of acid. Strength of acid. All the carboxylic acids do not have same pKa value. Do not have same pKa value. pKa means what? pKa value indicates the strength of acid. pKa value काय indicate करते? Strength of acid. Okay, so the structure of R in RCOOH. Structure of R in RCOOH. See, हे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. The structure of R in carboxylic acid increases the strength of carboxylic acid. या R मुळे कार्बोक्सिलिक ऍसिडची स्ट्रेंथ इन्क्रीज होते. कशी इन्क्रीज होणार आहे? तर हा जो आर आहे ना, आर म्हणजे अल्काइल ग्रुप. आर काय आहे? अल्काइल ग्रुप आहे. तर हा इलेक्ट्रॉन रिलीजिंग किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट शो करतो. दिस अल्काइल ग्रुप शो इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे प्लस आय इफेक्ट. दिस आर ग्रुप शो प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट. हा आर ग्रुप काय करतो? तर प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट शो करतो. This R group is electron releasing group. R group काय आहे? तर इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप आहे किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा दिस ग्रुप शो इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. अँड बिकॉज ऑफ दॅट डेन्सिटी ऑन ऑक्सिजन इन्क्रीजेस. त्यामुळे ऑक्सिजन वरची जी डेन्सिटी आहे, डेन्सिटी ऑन ऑक्सिजन ऍटम इन्क्रीजेस. डेन्सिटी जी आहे ना ऑक्सिजन ऍटमची, C डबल बॉन्ड ऑक्सिजन, डेन्सिटी ऑन ऑक्सिजन ऍटम इन्क्रीजेस. आणि त्यामुळे तिथं अँड काय होणार आहे? तर हिंड्रन्स तिथं प्रोड्यूस होणार आहे. हिंड्रन्स म्हणजे क्राउड. अँड इट इज डिफिकल्ट टू ब्रेक द कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. आणि कार्बन ऑक्सिजन बॉन्ड हा इझिली तिथं ब्रेक होणार नाही. ओके, सो दिस अल्काइल ग्रुप, द स्ट्रक्चर ऑफ R in RCOOH increases the strength of carboxylic acid. त्यामुळे कार्बोक्सिलिक ऍसिडची स्ट्रेंथ काय होते? इन्क्रीज होते. काय इन्क्रीज होते? कारण हा जो आर ग्रुप आहे, अल्काइल ग्रुप शो इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. अँड बिकॉज ऑफ दिस इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन ऑक्सिजन ऍटम इन्क्रीजेस. Electron density on oxygen atom increases, so it is very difficult to break the carbon oxygen bond. आणि त्यामुळे कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणं थोडंसं डिफिकल्ट आहे. ओके, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड काय होतो? तर ब्रेक होत नाही इझिली. राईट. सो आपण काय म्हणू शकतो इथं? सो ऑल द कार्बोक्सिलिक ऍसिड डू नॉट हॅव द सेम पीके व्हॅल्यू. मग तुमचा कार्बोक्सिलिक ऍसिड, तुम्ही ऍसिटिक ऍसिड घ्या किंवा फॉर्मिक ऍसिड घ्या, जेवढे तुमची पीके व्हॅल्यू जास्त तेवढं तुमचं ऍसिड हे स्ट्रॉंगर असणार आहे. सपोज इथं मी जर का फॉर्मिक ऍसिड घेतलं, HC डबल बॉन्ड OH, तर तिथं अल्काइल ग्रुप नाहीये. अल्काइल ग्रुप नाहीये त्यामुळे तिथं काय होणार नाहीये? तर अल्काइल ग्रुपचा इन्फ्लुएन्स हा कार्बोक्सिलिक ऍसिड वरती नसणार आहे. त्यामुळे फॉर्मिक ऍसिडची पीके व्हॅल्यू ही जास्त असणार आहे. पण पीके व्हॅल्यू जर जास्त असेल तर ते ऍसिड काय असणार आहे? वीक ऍसिड असणार आहे. अँड लोअर द पीके व्हॅल्यू स्ट्रॉंगर इज द ऍसिड. जेवढी व्हॅल्यू लो असणार आहे, पीके व्हॅल्यू लो असणार आहे, तेवढं ऍसिड तुमचं कसं असणार आहे? स्ट्रॉंग असणार आहे. ओके, आपण हॅलो ऍसिटिक ऍसिड बघूया, त्यांच्या पीके व्हॅल्यूज आणि त्यांची ऍसिडिक स्ट्रेंथ. हॅलो ऍसिटिक ऍसिड पीके व्हॅल्यू आणि स्ट्रेंथ ऑफ ऍसिड. स्ट्रेंथ ऑफ ऍसिड
ओके, मी पहिल्यांदा फ्लोरो FCH2COOH, त्याच्यानंतर ClCH2COOH. ओके, क्लोरो ऍसिटिक ऍसिड, फ्लोरो ऍसिटिक ऍसिड, ब्रोमो ऍसिटिक ऍसिड, BrCH2COOH. त्याच्यानंतर आयोडीन CH2COOH. ओके, तर याची पीके व्हॅल्यू 2 समथिंग मी लिहिते, 2.56 असेल. ओके, ह्याची व्हॅल्यू टेंटेटिव्ह व्हॅल्यूज लिहिते मी 2.86 असेल. ओके, ह्याची व्हॅल्यू 2.90 आणि 3.18. अजून एखादं ऍसिड घेतलं तुम्ही CH3COOH ऍसिटिक ऍसिड, तर 4.17. ओके, किंवा 4.19. ओके, तर ह्या टेंटेटिव्ह व्हॅल्यूज आहेत पीके व्हॅल्यू. ओके, तर आता काय होणार आहे, तर ऍसिडिक स्ट्रेंथ तुमची डिक्रीज होणार आहे. ऍसिडिक स्ट्रेंथ डिक्रीजेस. वाय? ऍसिडिक स्ट्रेंथ डिक्रीजेस मी आत्ताच सांगितलं. मी काय सांगितलं, तर पीके व्हॅल्यू इन्क्रीज होत चालली आहे. ऍज अ पीके व्हॅल्यू इन्क्रीजेस. पीके व्हॅल्यू म्हणजे काय? पीके व्हॅल्यू इंडिकेट्स द ऍसिडिक स्ट्रेंथ, indicates the acidic strength किंवा it indicates the strength of acid. It indicates the strength of acid. Okay, as a pK value increases, जसजशा pK value increase होत चाललेल्या आहेत, as a pK value increases, strength of acid decreases. Strength of acid decreases. ऍसिडची स्ट्रेंथ काय होत चाललेली, डिक्रीज होत चालली. समजा इथं पीके व्हॅल्यू डिक्रीज होत गेल्या असत्या, तर ऍसिडिक स्ट्रेंथ काय होत गेली असती, इन्क्रीज होत गेली असते. ओके, सो हे जे काय हॅलोजन आहेत, हॅलोजन्स आर हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह अँड एक्झर्ट्स, आणि त्यामुळे ते काय करतात, तर -I इफेक्ट शो करतात. ऑल द हॅलोजन्स किंवा हॅलोजन्स आर हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह. हॅलोजन्स हे काय असतात, तर हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह. हॅलोजन्स आर हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह अँड एक्झर्ट्स -I इंडक्टिव्ह इफेक्ट किंवा एक्झर्ट्स इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट. एक्झर्ट्स इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, त्यामुळे हे काय आहे, तर हॅलो ऍसिटिक ऍसिड मध्ये असणारे जे कार्बोक्सिलेट आयन आहेत, कार्बोक्सिलेट आयन ऑफ हॅलो ऍसिटिक ऍसिड स्टॅबिलाइज्ड बाय, कळते का मी काय सांगते, कार्बोक्सिलेट आयन ऑफ हॅलो ऍसिटिक ऍसिड, कार्बोक्सिलेट आयन ऑफ हॅलो ऍसिटिक ऍसिड आर स्टॅबिलाइज्ड बाय हॅलोजन्स. कशामुळे ते स्टॅबिलाइज होत आहेत, हॅलोजन्समुळे. कारण हॅलोजन शो -I इफेक्ट. ओके, हॅलोजन शो -I इफेक्ट. तर ऍज अ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीजेस, जसजशी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीज होत जाते, तशी स्टॅबिलिटी सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. ऍज अ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ हॅलोजन इन्क्रीजेस, स्टॅबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस. स्टॅबिलिटी सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. अँड पीके व्हॅल्यू, जसजशा पीके व्हॅल्यू काय होतील, कमी होत जातील. ओके, ऍज अ पीके व्हॅल्यू डिक्रीजेस किंवा लोअर पीके व्हॅल्यू, जर पीके व्हॅल्यू लोअर असतील, लोअर पीके व्हॅल्यू, स्ट्रॉंगर इज द ऍसिड, स्ट्रॉंगर इज द ऍसिड. ओके, समजलं मला काय सांगायचं आहे ते. हे सगळे काय आहेत, तर ऍसिटिक हॅलो ऍसिटिक ऍसिड आहेत. ओके, याच्यामध्ये हॅलोजन्स आहेत आणि यू नो दॅट हॅलोजन्स आर हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह. Therefore, it will show the electron withdrawing inductive effect. त्यामुळे ते काय शो करतात, तर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट शो करतात. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, therefore कार्बोक्सिलेट आयन इज स्टॅबिलाइज्ड बाय हॅलोजन. आणि त्यामुळे हे जे कार्बोक्सिलेट आयन आहेत ना, कार्बोक्सिलेट आयन इज स्टॅबिलाइज्ड बाय हॅलोजन बिकॉज हॅलोजन शो -I इफेक्ट. Halogens are highly electronegative. As the electronegativity of halogens increases, stability also increases. Stability सुद्धा काय होणार आहे, increase होणार आहे. And lower pK value, stronger is the acid. जेवढी तुमची pK value lower, तेवढं तुमचं ऍसिडची स्ट्रेंथ कशी असणार आहे, स्ट्रॉंगर असणार आहे. Strength of acid is stronger. As the
व्हॅल्यू ऑफ पीके, म्हणजे पीके व्हॅल्यू इज लोअर. जर का पीके व्हॅल्यू लोअर असेल तर स्ट्रेंथ ऑफ ऍसिड इज मोर. ऍसिडची स्ट्रेंथ ही मोर असणार आहे. and as the pK value is more, जर का pK व्हॅल्यू मोर असेल तर स्ट्रेंथ ऑफ ऍसिड इज लोअर. ऍसिडची स्ट्रेंथ ही कशी असणार आहे? लोअर असणार आहे. सो आर यू गेटिंग दिस व्हॉट आय टॉट एक्झॅक्टली टुडे? मी काय काय शिकवले लक्षात आलं? तर पहिल्यांदा आपण क्लेमेन्सेन ओल्फिकेशनल रिडक्शन पाहिलेले आहेत, त्याच्यामध्ये 5-6 एक्झाम्पल्स बघितलेले आहेत इन डिटेल. त्याच्यानंतर आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड बघितलं. फर्स्ट प्रॉपर्टी आपण बघितली ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, आणि दुसरी प्रॉपर्टी होती इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स ऑन ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, आणि त्याच्यामध्येच आपण काय बघितलं तर की कसा इन्फ्लुएन्स होतो इलेक्ट्रॉनिक इफेक्टचा ऍसिडिक स्ट्रेंथ वरती, कार्बोक्सिलिक ऍसिडच्या स्ट्रेंथ वरती कसा इन्फ्लुएन्स होणार आहे. राईट. सो टुडे वी हॅव टू स्टॉप हिअर. आय होप सगळ्या गोष्टी समजल्या असतील. तर घरी जाऊन म्हणण्यापेक्षा घरी तुम्हाला हे प्रॉपर रीड करायचं आहे, 1-2दा वाचायचं आहे आणि त्याच्यावरती प्रॅक्टिस करायचं आहे. ओके, सो today we have to stop here. Thank you.